रोहित शेट्टी पर्यंत सगळे ते तुम्हाला वेलकमच करतात. त्यामुळे तुम्ही नवीन असलात त्यांच्या ग्रुपमध्ये तरी तुम्हाला नौखं जाणवतं आणि काम जास्त निघतं चांगलं. जेव्हा तुम्ही लोकांबरोबर असता तेव्हा लोकांना तुम्ही हवेहसे वाटावे आणि जेव्हा तुम्ही लोकांमध्ये नसता तेव्हा लोकांना तुम्ही मिस करावं. ही थेअरी आयुष्यभर माझ्या मनातली आहे. म्हणजे प्रत्येक कलाकाराकडे काम असतं, प्रत्येक कलाकाराकडे काम नसतं. तुझ्याकडेही नाहीये. मग 1000 लोकं घरी बसलीत. मग 1000 पैकी 999 वेगळी आणि तू एकटा वेगळा कसा होऊ शकतोस? मग थांबले आणि दमण्याच्या मध्ये उठलायचं ना तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची कशी स्ट्रेंथ वाढवू शकता, ही त्याची सायकॉलॉजिकल आहे. ही त्याची फिलॉसॉफी आहे, की मी जे काम करतोय ते महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना आवडतंय आणि त्यांचं प्रेम आहे. म्हणून माझ्यासारखा सर्वसामान्य पोरगा सिद्धार्थ जाधव झालाय. अरे सिद्धार्थ जाधव हिरो आहे तर आपण का नाही, असा एक कॉन्फिडन्स त्याला येतो, जो चांगलाही आहे, की त्याला काहीतरी करायची इच्छा होते. सर म्हणजे म्हणजे तुमची अचीव्हमेंट माहिती नाही, तुमचा प्रवास, तुमचा स्ट्रगल लोकांना कळला पाहिजे. अचीव्ह तर सगळेच करणार आहेत. सो ती जी प्रोसेस आहे ना, ती मी जाम एन्जॉय करतो. सुट्टी मिळाली ना, मी हे सगळं करणार. तर मी ते सगळं करायचा प्रयत्न करते. चांगला कंटेंट बघणं, चांगल्या गोष्टी वाचणं. नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझ्यासोबत लग्न कल्लोळ या चित्रपटाची टीम आहे. अर्थात अभिनेता सिद्धार्थ जाधव, मयूर तिरमुखे, अभिनेत्री मयुरी देशमुख आणि अमिता कुलकर्णी. आपलं सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात प्रथम सिद्धार्थ तुमच्यापासून सुरू करतो की तुमचे अनेक चित्रपटात नेहमी कल्लोळ असता, सोशल मीडियावर कल्लोळ असतो, पण आता तुम्ही एक हा चित्रपट कल्लोळ घेऊन येत आहे. नेमकं काय आहे लग्न कल्लोळ? ते उत्तर द्यायच्या अगोदर एक तर पहिल्यांदा मी आय लव्ह नगर आणि लेट्सअपच्या या ऑफिसला आलोय. नरेंद्र फिरोदिया सर, मनापासून अभिनंदन, कौतुक. कारण ज्या पद्धतीची कामं अहमदनगरमध्ये सर करतायत, आम्ही पण 2-4 गोष्टींचा म्हणजे अहमदनगर एकांकिका, महाकरंडकला आम्ही पण, माझा पण सहभाग असायचा किंवा आम्ही बऱ्याचशा शूटिंग्स किंवा बऱ्याचशा गोष्टींसाठी इथे येऊन गेलोय. सो खूप मस्त वाटतं. आणखीन असोसिएशन आहे. माझ्या आयुष्यातला खूप अविभाज्य, माझ्या आयुष्यात काही मंडळी आहेत, काय म्हणूया, ज्यांचं प्रोत्साहन किंवा जी नावं मी घेतल्याशिवाय माझं आयुष्य कंप्लीट होत नाही. त्यातलं एक प्रमुख नाव अमित भंडारी सर आहेत आणि अमित भंडारी सर हे लेट्सअपशी आणि आय लव्ह नगरशी असोसिएट आहेत. त्यामुळे मला पहिल्यांदा आलोय तरी प्रचंड ऊर्जा मिळाली, कारण दिवसभर आम्ही अहमदनगरमध्ये लग्न कल्लोळच्या प्रमोशनसाठी फिरतोय. पण इथे आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळाली. मी आलेल्या सोफ्यावर झोपून बिपून झालंय, मला सगळं झालंय. पण गंमत वाटते आणि खरंच मनापासून शुभेच्छा द्यावाशा वाटतात नरेंद्र फिरोदिया सर, लेट्सअप, आय लव्ह नगरच्या टीमला. आता आता येऊया आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी. हो, एक लग्न कल्लोळ नावाचा एक फॅमिली एंटरटेनर किंवा एक रोमॅन्टिक कॉमेडी म्हणूया आपण, असा एक सिनेमा 1 मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. माझ्या खूप जवळची फिल्म आहे. फिल्म जवळची याच्यासाठी कारण कलाकार म्हणून आपल्या आयुष्यात अशा अशा गोष्टी होतात, त्या फक्त आपण सिनेमात, नाटकात पाहतो. पण त्या कधी परफॉर्म करायला मिळतील का? म्हणजे आपण कुठलं फिल्म बघायला गेलो की काय ऍक्शन सिक्वेन्स आहे यार, आपण काही करू का? अगं डान्स सिक्वेन्स आहे यार, अरे काय शूट केली आहे. असं आपण प्रत्येक वेळेला दुसऱ्या सिनेमाबद्दल बोलतो. पण तेच जर आपल्याला आपल्या सिनेमात करायला मिळालं तर किती आनंद होतो. तर ह्या पद्धतीची एक मसाला फिल्म म्हणूया आपण, ज्यात तुम्हाला तुम्ही एंटरटेन पण व्हाल, थोडंसं फील पण कराल. त्यातले कलाकार तुमच्या मनात घर करतील आणि ओव्हरऑल एक पॅकेज आहे मनोरंजनाचं, जे लग्न कोल्हाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आणि मायबाप रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येते. सो बरं वाटतं या सिनेमाचा भाग. इथे माझ्या बाजूला जो व्यक्ती बसलाय, मयूर सर, डॉक्टर मयूर तिरमुके, हे या सिनेमाचे सहदिग्दर्शक आहेत आणि हे निर्माते आहेत आणि त्यांची ही पहिली निर्मिती आहे. नगर जिल्ह्याचेच आहेत, अहमदनगर जिल्ह्याचेच आहेत, आपलं कोपरगावचेच आहेत, डॉक्टर आहेत आणि मला असं वाटतं की पहिलं नेहमी स्पेशल असतं. त्यांच्यासाठी ते स्पेशल आहे. माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण 2024 माझ्यासाठी खूप हॅपनिंग आहे आणि मी मराठी सिनेमा रिप्रेझेंट करतो याचा मला अभिमान आहे. आणि आता 2024 मध्ये माझा पहिला मराठी सिनेमा येतो ज्याचं नाव लग्न कल्लोळ आहे. त्यामुळे हे नवीन पण मला खूप एक्साईट करतंय. त्यामुळे खूप खूप बोलून सुद्धा या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने, ह्या सिनेमाबद्दल खूप बोलून सुद्धा प्रत्येक वेळेला काहीतरी नवं सापडतं. त्यामुळे हा सिनेमा लोकांपर्यंत येतोय आणि त्यांना आवडेल अशी अपेक्षा आहे. मयूर सर, डॉक्टर आहात तुम्ही आणि डॉक्टर टू फिल्म, असा तुमचा हा प्रवास नेमका कसा सुरू झाला? हो, मी गायनेकॉलॉजिस्ट आहे. माझी मेडिकल प्रॅक्टिस आहे कोपरगावला आणि अहमदनगर शहराशी, म्हणजे मुळात मी ह्या जिल्ह्यातलाच आहे.
पण त्यातल्या त्यात अहमदनगर शहरासोबत माझं एक वेगळं कनेक्शन पण आहे. आणि प्रणीत माझा खूप छान मित्र आहे. माझ्या लहान भावाचा बॅचमेट आहे तो. तर जेव्हा म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना इंटर कॉलेजिएट काही नाटकाच्या स्पर्धा असतील, एकांकिका स्पर्धा असतील, तो इंटरेस्ट आणि आवड मला होतीच. मग त्यानंतर मग जेव्हा मी प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली, तर त्यामध्येही तो छंद जोपासावा किंवा ते पॅशन आपलं जिवंत राहावं, त्या दृष्टीने आम्ही स्वतः नाट्य निर्मिती करायला लागलो. मग राज्यनाट्य स्पर्धा असतील किंवा इतर कुठल्याही स्पर्धा असतील, तर त्यामध्ये आमचा सहभाग असतो, आजही असतो. अ, तर मला वाटतं ही आवड, ही पॅशन कुठेतरी मला आज या फिल्मच्या क्षेत्रापर्यंत घेऊन आली आहे. आणि खरंच मी नेहमी सांगतो, की पहिलं हे नेहमी स्पेशल असतं. म्हणजे मीच म्हणतो असं नाही, सगळ्यांसाठी ऑब्व्हियसली पहिलं जे आहे ते नेहमी स्पेशल असतं. तर मुळे ही पहिली माझी निर्मिती असलेला माझा पहिला सिनेमा येतोय. तर त्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे. मयुरी, तू बऱ्याच गॅप नंतर तुझा चित्रपट येतो, मध्ये तू टेलिव्हिजनमध्ये पण काम करत होती. तुझ्यासाठी कसं स्पेशल आहे लग्न कल्लोळ? सर्वप्रथम सगळ्या लेट्सअपच्या व्ह्युअर्सला नमस्कार. नगरमध्ये येऊन खरंच खूप छान वाटतंय. आणि सॉरी, हा इंटरव्ह्यू मी असा गॉगल लावूनच करणार आहे, कारण थोडं इन्फेक्शन आहे. पण ही फिल्म आणि या फिल्मची एनर्जी इतकी गोड आहे आणि आम्हाला इतका कॉन्फिडन्स आहे की इतकी छान फिल्म बनवली आहे. त्यामुळे प्रमोशनसाठी सगळीकडे सज्ज आहे. म्हणजे कुठल्याही कारणामुळे माझं असं होतं की प्रमोशन नको मिस व्हायला, कारण एक कॉन्फिडन्स आहे सगळ्यांनाच की काहीतरी आपल्याकडे चांगला प्रोडक्ट आहे. त्यामुळे सगळे त्या निमित्ताने आम्ही सगळे इथे जमा झालोय. तर गॅप म्हटलं तर मला ह्या इंटरव्ह्यूज, या प्रमोशनच्या दरम्यानच जेव्हा हा प्रश्न विचारला जातो तेव्हा लक्षात येतं की मी किती भाग्यवान आहे की मी मराठी इंडस्ट्रीत काम करते, जिथे मी सगळ्या माध्यमात काम करू शकते. म्हणजे एकच ऍक्टर, आपले मराठी ऍक्टर्स थिएटरवरही काम करतात, नाटकातही काम करतात, चित्रपटातही काम करतात आणि टेलिव्हिजनवरही काम करतात आणि सहजरित्या तिन्ही मीडियम्स मध्ये वावरत असतात एकाच वेळेस सुद्धा. सो चित्रपट जरी माझा 5 वर्षांनंतर येत असला तरी नाटक आणि टेलिव्हिजन ह्याच्यामध्ये मी मध्ये बिझी होते मधला काळ. आणि मी लिखाणही करते. सो त्यामुळे एक्साइटमेंट ही नक्की आहे, कारण लहानपणापासून 70 mm ची एक आवड म्हणा, क्रेज म्हणा, ऍस्पिरेशन म्हणा, ते प्रत्येकाला असतं, तशी मलाही होती. त्यामुळे प्रत्येक वेळेस जेव्हा एखादी फिल्म येते आणि मला लक्षात येते की आपण मोठ्या पडद्यावर सगळ्यांना दिसणार आहोत, तर त्याची एक मजा आणि एक नशा वेगळी असते. सो त्या अनुषंगाने मी खूप एक्सायटेड आहे. सिद्धार्थ सर, तुम्हाला विचारायचं मला की तर तुमची जी एनर्जी असते तीच एनर्जी लग्न कल्लोळमध्ये दिसते आणि थोडासा वेगळा लुक तुमचा त्या चित्रपटात आहे. नेमकं तुमची भूमिका नेमकी कशी आहे त्याबद्दल काय सांग? हा, म्हणजे एनर्जी सिद्धार्थ जाधवची आहे आणि काम त्या पात्राचं आहे असं म्हणेन मी. तो सिद्धार्थ जाधव नाहीये, ती गोष्ट मयुरीच्या पात्राची आहे. मयुरीने जे श्रुतीचं पात्र, म्हणजे मी नेहमीच म्हणतो की मी आणि आमचा भूषण प्रधान, आम्ही दोघं हिरोईन आहोत आणि आमचा हिरो मयुरी आहे या फिल्ममध्ये. कारण तिच्या भोवती घडणारी हा अख्खा सिनेमा आहे आणि त्या सिनेमातलं हे पात्र जे येतं माझं आणि अथर्वचं, म्हणजे अथर्व म्हणजे भूषण प्रधान, तर त्यांनी पण कमाल काम केलंय. आणि तो तरुणींचा हार्ट थ्रॉब वगैरे, लाखो दिलो की धडकन वगैरे, एक उत्तम माणूस, कमाल ऍक्टर, आणि त्याने उत्तम समजून काम केलंय. तर त्याने त्याच्या पद्धतीने काम छान करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मी तो मारुती राजाराम पाटील नावाचं ते कॅरेक्टर आहे, जो एक साधा मुलगा आहे, जो 32-35चा आहे आणि त्याचं लग्न होत नाहीये, मसाल्याच्या कारखान्यात काम वगैरे करतोय. आई प्रिया बेर्डे त्याची, आणि लग्नासाठी मुली शोधतोय. आणि त्याच्या आयुष्यात मयुरी म्हणजे श्रुतीसारखी मुलगी येते की नाही, किंवा आली तर काय होतं, किंवा येतं की नाही, काय आता प्रोमोमध्ये बऱ्याच गोष्टी चालल्यात, तरी तुम्हाला ते बघायला लग्न कल्लोळमध्ये मिळेल. पण खूप गोड आहे तो माणूस. तो जो माणूस आहे तो खूप गोड आहे. आणि मला म्हणायचं की त्याला प्रत्येक गोष्टी चांगुलपणात दिसतो. हे त्या कॅरेक्टरची ना ब्युटी आहे, की त्याला कोणीतरी बोललं तरी काहीतरी प्रॉब्लेम असेल, अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे, जे ठहरावही करायला मिळालं. आणि जे माझं गाणं आहे झणझणल्या काळजावरती, त्यात मला माझी सिद्धार्थ जयतेची एनर्जी त्या डान्समध्ये टाकायला मिळते. ओव्हरऑल माझ्या ह्या इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये खूप छान छान आयकॉनिक कॅरेक्टर माझ्या आयुष्यात आलेली आहेत, आणि ती मीपेक्षा मायबाप रसिक प्रेक्षक ती कॅरेक्टर अजूनही लक्षात ठेवतात. तर मला हे माझ्या जवळचं कॅरेक्टर आहे मारुती. त्यामुळे नक्कीच ते कामही आणि तो सिनेमाही लोकांना आवडेल.
नाही, कॉमेडी पात्र साकारणं आणि एक सिरियस पात्र हे कसं चॅलेंजिंग असतं, कसं स्वीकारता तुम्ही? नाही, अभिनय करणं चॅलेंजिंग असतं. ते कॉमेडी किंवा सीरियस किंवा ॲक्शन किंवा रोमॅन्स असं नसतं. काम करणं, अभिनय करणंच ही मुळात एक मोठी कठीण गोष्ट असते. पण तुम्हाला विश्वास देतात तुमचे लेखक, तुमचे दिग्दर्शक. लेखक ते पात्र उभं करतात. दिग्दर्शक ते पात्राला चालायला लावतात. तुम्हाला फक्त त्यात जीव ओतायचा असतो. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ओतताच. त्या क्षणी तुम्हाला विनोद हवाय, की त्या क्षणी तुम्हाला ठहराव हवाय, की त्या क्षणी तुम्हाला एक रोमान्स हवाय, की त्या त्या क्षणी तुम्हाला ॲग्रेशन हवंय. सगळं का विकृती हवी हे सगळं दिग्दर्शक, लेखक अगोदर करून ठेवलेलं असतं. तर विनोद करणं कठीण का सीरियस करणं कठीण? याच्यापेक्षा ते काम करणं कठीण असतं. आणि माझं जेवढं काही काम आहे, जे काही काम करतोय मी, ते विनोदी आहे, सीरियस आहे, रोमॅन्टिक आहे. हे सगळं लोकांना आवडतंय किंवा मी करू शकतो. ते त्या रिस्पेक्टिव्ह लेखक दिग्दर्शकांमुळे. मयूर सर, तुम्हाला विचारायचं होतं की सिद्धार्थ सरांची निवड करणं किंवा मयुरी आणि हे तुम्ही कसं स्क्रिप्ट लिहिताना तुमचं तयार झालं होतं, हे पात्र आपल्याला घ्यायचे, हे कलाकार घ्यायचे, असं कसं ठरलं? या फिल्मची स्टोरी आपली जितेंद्र कुमार परमार सर यांची स्टोरी आहे, त्यांचं लिखाण आहे. स्क्रीन प्ले सुद्धा त्यांनी लिहिला आहे, डायलॉग्सही त्यांचे आहेत. तर ज्यावेळी नरेशनला ते आले होते त्यांच्यासोबत मोहम्मद बर्मावाला सर पण होते, जे आपले दिग्दर्शक आहेत आणि मी सहदिग्दर्शक म्हणून काम बघितलंय. तर म्हणजे ज्यावेळी नरेशन होतं त्यावेळी ॲक्च्युली ही पात्रांची नावे सुद्धा थोड्याफार फरकाने वेगळी वेगळी होती. पण यामध्ये आता प्रोमोमध्ये दिसत असेल तुम्हाला किंवा जे आपले टीजर पोस्टर आले होते सुरुवातीला, त्यामध्ये आपण एक राशी भविष्यांचा कुठेतरी एक मेन्शन आहे. तर ती थोडीशी ती सुद्धा गंमत आहे. कारण लग्न म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पत्रिका जुळवणं वगैरे ह्या पण असतात. तर त्या दृष्टीने त्या पात्रांचं एक कॅनव्हास ठरवलं गेलं, की हे पात्र कशाप्रकारे वागतं, त्याच्या आयुष्यात तो प्रेझेंट कसं करतोय स्वतःला. तर त्या दृष्टीने मग त्यांची रास देण्यात आली त्यांना आणि त्या राशेतून ते नामकरण झालंय त्या कॅरेक्टरचं. आणि त्यानंतर ते एकदा कॅरेक्टरचं कॅनव्हास उभं राहिलं, की म्हणजे हा योगायोग आणि आमचं भाग्य हे मी नेहमी म्हणतो. आमचं म्हणजे मी आणि मोहम्मद सर. तर त्या पात्रासाठी आम्हाला जे आर्टिस्ट योग्य वाटले, कारण माझी पहिलीच निर्मिती असल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर काही नवखे कलाकार येतील किंवा अशातला काही भाग नव्हता ऑब्व्हियसली. तर ज्यांना आपण बघितलंय, म्हणजे लहानपणापासून आपण बघत आलोय, प्रतीक्षा लोणकर मॅम आहेत, त्यांना दामिनीपासून आपण बघत आलोय. ते आता रिसेंटली खुलता कळी खुलेना. तर हे कुठेतरी डोक्यात होतं, की हे पात्र मग त्याचं वय हे असेल, तर साधारण त्या अनुषंगाने सगळं झालं आणि हे मारुतीचं जे पात्र होतं, ते अर्थातच की सिद्धार्थ जाधव सरांना घेण्यामागचं कारण ते होतं, की म्हणजे माझे पर्सनल फेव्हरेट आहेत ते. मी 2006-07 पासून त्यांना फॉलो करतो आणि नाटकातून बेसिकली. तर त्यांचा मी एक सिनेमा, मी त्याचं नावही घेतो पारद नेहमी, की मी खूप फॅन होतो, की कॉमेडीच नाही करत फक्त ते, की पारद बघितल्यानंतर मी त्यांची कॉमेडी खरोखर विसरलो होतो, की मी त्याच्यानंतर त्यांना कॉमेडियन किंवा एक कॉमिक कॅरेक्टर नुसतं गाजवणारा अभिनेता म्हणून मी त्यानंतर कधी त्यांना बघितलंच नाही, पारद नंतर. तर ही एक शेड मला असं होतं, की आणि बघितलेत आपण हे असे अभिनेते बघितलेत, की जे कॉमेडी उत्तम करतात, व्हिलनिशही तितके उत्तम करतात. हिंदीमध्ये अनेक उदाहरणं आहेत. अनुपम खेर आहेत, परेश रावल आहेत. तर तसं माझ्या डोक्यात होतं, की आता हा माणूस विनोदही उत्तम करतोय. विनोदात तर बाजच आहे. व्हिलनिश किंवा ते ग्रे शेडचे कॅरेक्टर पण इतके उत्तम केलेत. तर एक आता साधा, सरळ मुलगा, मनमिळाऊ, प्रेमळ, आईवरही तितकंच प्रेम आहे. त्याचं आपला होणारी जी जोडीदार आहे त्याची, त्याविषयी पण काहीतरी त्याच्या कल्पना आहेत. मग त्या व्यक्तीविषयीचं त्याचं प्रेम. तर हे जे होतं त्यासाठी मी आणि मोहम्मद सर आमच्या दोघांच्या डोळ्यासमोर एकच चेहरा होता, तो म्हणजे सिद्धार्थ जाधव सरांचा. आणि आमचं पुन्हा तेच म्हणेल, की ते भाग्य असं, की ज्या कॅरेक्टरसाठी ज्या आर्टिस्टची आम्ही निवड केली होती, ते त्यावेळेला सगळेच आर्टिस्ट आम्हाला अवेलेबल झाले आणि म्हणून आम्ही खूप कॉन्फिडेंटली ही गोष्ट बोलतो, की आमच्या फिल्मची कास्टिंग खूप करेक्ट झाली आहे. म्हणजे दिग्दर्शक म्हणून ते तर मी आहेच, पण आता ज्यावेळी 1 तारखेला आपला सिनेमा रिलीज होतोय, ज्यावेळी मायबाप रसिक प्रेक्षक बघतील, तर हीच पावती नक्कीच आम्हाला प्रेक्षकांकडूनही मिळेल असा आम्हाला तरी विश्वास आहे. नक्कीच. मयुरी, तू ज्यावेळेस सेटवरती तुमच्या ज्यावेळेस शूटिंग असते त्यावेळेस सिद्धार्थ सर आणि भूषण सर यांच्यासोबत तुझी कशी केमिस्ट्री होती, म्हणजे शूट दरम्यान शूटिंग सुरू असताना तुमची? तर शूटिंग सुरू असताना बेसिकली मी सिद्धू दादा किंवा भूषण
या दोघांनाही आधी भेटले नव्हते किंवा काम केलं नव्हतं. भेटलो असो आम्ही असंच नाटकाला किंवा कुठेतरी, पण पहिल्यांदा एकत्र काम करणार होते. माझा स्वभाव मुळात थोडा रिझर्वड आणि थोडं असं आपण आपलं आपलं काम करूया असं असल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस काही फार मिसळणं नाही झालं, पण ऑब्झर्व मी करत होते खूप या दोघांना, कारण की दोघांची फिल्मॉग्राफी खूप मोठी आहे. सिद्धू दादाची तर ऑलमोस्ट आता मला वाटतं 100 फिल्म्स होतील, इतकी मोठी फिल्मॉग्राफी आहे. तर मला हे माहिती होतं की आपण स्टुडंट लाईक ह्या लोकांकडनं आपल्याला शिकायचंय आणि बघायचंय. तर सुरुवात तशी झाली आणि शूटिंगच्या दरम्यान आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की आमच्या हातात एक सुंदर स्क्रिप्ट आलेली आहे. एक सुंदर कथा आहे आणि त्यात प्रत्येकाचं कॅरेक्टर खूप सुंदर लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाचा जो कॉन्सन्ट्रेशन किंवा ओढ होती ना, ती पात्र रंगवण्याचीच होती. मग गप्पा जरी झाल्या असतील ना, तरी तुझा सीन हा कसा चांगला होईल, माझा सीन असा. तो आम्ही त्याच अनुषंगाने बोलत होतो. जर मैत्री किंवा बॉन्ड तुम्ही म्हणाल, तो आत्ता या प्रमोशनच्या दरम्यान या महिन्याभरात जास्त झालेला आहे. कारण आता आम्ही असं आणि त्यावेळेस सुद्धा ते इतकं सुरळीत होतं शूटिंग, कारण आता आम्हाला लक्षात येतंय आमच्या तिघांच्या एनर्जीज खूप क्लीन आणि सॉर्टेड आहेत. त्यामुळे असं बापरे सिद्धू दादाची एनर्जीला तू कसं मॅच केलं, काही करावं लागणार नाही, कारण त्याची जितकी एनर्जी आहे तितकीच सामावून घेणारी पण एनर्जी आहे. त्यामुळे दोघांसोबत काम करताना आता आम्हाला लक्षात येते की ते इतकं सुरळीत का होतं, कारण की आम्ही तिघही तसे काही काही बाबतीत खूप क्लिअर आणि फोकस्ड आहोत. तुझ्या म्हणजे बहिणीचं पात्र आहे. तर लग्नामध्ये नवरदेवाचा भाऊ असो, मित्र असो किंवा नवरीची बहीण मैत्रीण असो, त्यांची वेगळी धमाल असते, ह्यांची वेगळी धमाल असते. तर तुझी कशी धमाल आहे चित्रपटामध्ये? फर्स्ट ऑफ ऑल धमाल म्हणजे ना, हे जेव्हा मला कळलं की मला हे कॅरेक्टर करायचंय, तेव्हा तर आत्ता जसं मयूर सर म्हणाले की ही त्यांची पहिली निर्मिती आहे आणि हा प्रोजेक्ट खूप स्पेशल आणि ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल त्यांच्यासाठी. सो मला असं वाटतं की कम्पेअर टू या दिग्गज कलाकारांसमोर मी नवखी आहे. तर मयूर सरांनी त्यांच्या स्पेशल प्रोजेक्टमध्ये, ड्रीम प्रोजेक्टमध्ये माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला निवड केली माझी ना, मी खूप लकी समजते की मला इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळते. सो थँक्यू मयूर सर. आणि तितकंच सपोर्ट मला सिद्धू सर, मयुरी, भूषण, आम्ही जे सगळी आमची अख्खी टीम आहे त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला काम करताना. कारण कसं होतं की या लोकांसारखे कलाकार जेव्हा समोर येतात ना, तेव्हा आपोआप ततपप होतं. माझं असं झालं होतं की खूप दडपण, खूप टेन्शन की सीन कसे होणार, म्हणजे त्यांना आवडतील की नाही, किंवा त्यात रिटेक झाले तर मग पुढे काय, मला ओरडा खायला लागणार वगैरे, असं बरंच काय काय माझ्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड ही सगळी प्रोसेस चालू असताना मी खूप विचार करत होते. पण थँकफुली या लोकांनी इतका सपोर्ट केला आणि मला इतकं समजून घेतलं. आणि मला असं वाटतं ऍक्टर असताना ऍट द सेम टाइम तुम्ही माणूस म्हणून तुम्ही सेटवर कसं वावरताय आणि लोकांना कसं ट्रीट करताय ना, हे जास्ती महत्वाचं आहे. सो ऍक्टर म्हणून तर मी त्यांच्याबद्दल काही बोलावं इतकी मोठी मी नाहीये, पण माणूस म्हणून ते एक्सिलंट आहेत सगळेच, म्हणजे मयूर सर आणि आमची लग्न कल्लोळची सगळी टीम. त्यामुळे मला काम करताना ते जे पहिल्या दुसऱ्या दिवशी प्रेशर होतं ते अगदी कमी झालं आणि मी व्यवस्थित काम करू शकले. तर आता ही जशी म्हटली की नवीन कलाकाराला ज्यावेळेस फर्स्ट टाइम आपण ज्यावेळेस मोठ्या कलाकाराला समोर जातो, त्यांच्या समोर ॲक्टिंग करायची असते, त्यावेळेस तुमची ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस तुम्ही कसं फेस केलं होतं त्या गोष्टीला? तुम्हाला कसं ॲडजस्ट झालं होतं? की तुम्ही नवीन असताना तो तुम्ही ना बिचारे नाही, तुम्ही कॉन्फिडन्स असता, तुमच्यात कॉन्फिडन्स असतो, पण ना कदाचित समोरच्याला तुम्ही खूप ओव्हर कॉन्फिडंट वाटता. कारण म्हणजे भीती असते ना की आता मला मयूर सरांबरोबर काम करायचं आहे, पण त्यांना हे नाही वाटलं पाहिजे की मी दबलोय, त्यामुळे आपण ना डबल ह्याने जातो आणि आपण काहीतरी काम करतो, समोरच्याला वाटतं अरे त्यामध्ये वर आहे, असं होतं ते. पण मला वाटतं तुम्ही राईट टाइमला राईट लोकांच्या सानिध्यात असलात तर तुमचा तो कॉन्फिडन्स छान पद्धतीने डेव्हलप होतो. मी माझ्या इंडिव्हिज्युअल लेवलला असं म्हणेन की मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मला भेटलाच पॅडी, म्हणजे पंढरीनाथ कांबळे. मला पंढरीनाथ कांबळे भेटला त्या नाटकात, देवेंद्र प्रेम सरांचं नाटक. तिथून तो मला केदार सरांकडेच घेऊन गेला. केदार सरांकडून मला भरत जाधव सरांच्या सानिध्यात जायला मिळालं. सो ना ही लोक वेलकमिंग होती, ही लोक वेलकमिंग आहेत म्हणूया आपण, कारण ते एकांकिका स्पर्धेचे सगळे, त्यामुळे त्यांच्यातला नवीन पोरगा कुठला तरी स्पार्क घेऊन येईल. म्हणजे तेव्हा मला युवा उन्मेष पुरस्कार काहीतरी नामांकन मिळालेलं. मी काहीतरी हाताच्या कडपुकार, 3 तेरा पिंपळ झाड की कुठलं तरी TRP नावाच्या कार्यक्रमात या सगळ्यावर काम करायचं.
तर माझ्याबरोबर तेव्हा नॉमिनेशनला श्रेयस तळपते सर होते आणि मला वाटतं आणखीन एक नवीन कलाकार होता आशिष कुलकर्णी का मला माहित नाही, की त्यांच्यामध्ये मला ते मिळालेलं. आणि ह्या सगळ्यांनी मला एवढं अप्रिशिएट केलं होतं ना, की आल्या आल्या तू तुझं असतं हे दुसरे जण कदाचित असं होऊ शकते की आता आले लगेच भाई असं होतं ना. तर वेलकमिंग करणं खूप गरजेचं, जसं जी ह्या मंडळींनी केलं. म्हणून तुम्ही माझा कुठलाही इंटरव्ह्यू उचलून बघितला आत्ताही, तरी मी प्रत्येक वेळेला वेगळं बोलीन, पण नाव माझी तीच आहे. कारण नवीन कलाकारांना तुम्ही वेलकम करा. त्यांना कधी कधी असं होतं की काय जमतच नाही याला काय अर्थ आहे, तर असं होतं कधी कधी. पण ती ना त्याची भीती असते, त्या भीती चेपली ना की तो करू शकतो. आणि मला नेहमीच वाटतं की तसं आपण जुने नाही आहोत, पण आपण कधीतरी सुरुवात केली होती आणि आपल्याला कोणीतरी संधी दिली होती. हे मनात ठेवून काम केलं ना, तर मग आपण समोरच्याला रिस्पेक्ट देतो. आणि तो तो प्रचंड म्हणजे ज्या ज्या लोकांचे नाव घेतलेत ना, सगळे इनफॅक्ट रोहित शेट्टी पर्यंत सगळे ते तुम्हाला वेलकमच करतात. त्यामुळे तुम्ही नवीन असलात त्यांच्या ग्रुपमध्ये तरी तुम्हाला नौखं जाणवतं आणि काम जास्त निघतं चांगलं. तो मला असं वाटतं वेलकम करणं खूप गरजेचं आहे. पण आता आत्ता ज्या पद्धतीचं म्हणजे माहोल आहे ना, एकांकिका स्पर्धेपासूनच आपली पोरं अशी पॉलिश होऊन येत आहेत. म्हणजे रायटर, डिरेक्टर, म्युझिक, लाईट्स आणि ऍक्टर्स, म्हणजे त्यांना माहिती आहे त्यांनी छान केलं. एक स्वप्नील जाधव नावाचा पोरगा आहे ज्याने अस्तित्व नावाचं नाटक केलंय भरत सरांना घेऊन. त्याचं लिखाण, त्याचं दिग्दर्शन, त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. पण तुम्हाला असं वाटणार नाही ते पहिलं आहे. किंवा 217 पद्मिनी धाम नावाचं एक नाटक आहे, रत्नाकर मतकरींच्या कथेवर आहे. तर तो सगळा जो काय आवाका आहे ना व्यावसायिक नाटकांचा, तो या नवीन पोरांनी केलाय. मिलिंद शिंदे सर त्यात फक्त एस्टॅब्लिश आहेत किंवा ते नावात दिले, बाकी सगळी नवीन पोरं आहेत. तर मला वाटतं हे नवीन लोकांना कॉन्फिडन्स देणं, वेलकम करणं खूप गरजेचं आहे. आणि आपली मराठी नाटक, सिरियल, सिनेमा ही इंडस्ट्री वेलकमिंग आहे. त्यामुळे ते वेलकम खूप महत्त्वाचं, जे मलाही मिळालं होतं. आणि आता आपलं जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा आपण करतोच वेलकम. सिद्धार्थ सर, तुम्हाला विचारायचं होतं की रिअल लाईफमध्ये तुम्ही आता प्रत्येकाची एक स्टोरी असते आणि तुम्ही सिनेमात जसं दिसता की खूप एकदम फनी माणूस, तर रिअल लाईफमध्ये तुम्ही कसे आहेत नेमकं? रिअलमध्ये माणूसच आहे. मलाही भावभावना आहेत. मीही रडतो, मीही खचतो, मीही चिडतो. मलाही नाचावंसं वाटतं, मलाही गावंसं वाटतं. या सगळ्या भावना माणूस म्हणून मला सगळ्या आहेत. पण कलाकार म्हणून आणि मी जेव्हा एक वेगळ्या पद्धतीचा माणूस मी लोकांना भेटतो, तेव्हा मला असं वाटतं की ती एक थिअरी आहे. जेव्हा तुम्ही लोकांबरोबर असता तेव्हा लोकांना तुम्ही हवेहवेसे वाटावे, आणि जेव्हा तुम्ही लोकांमध्ये नसता तेव्हा लोकांना तुम्ही मिस करावं. ही थिअरी आयुष्यभर माझ्या मनातली आहे. कारण मी माझ्या आयुष्यातला एक काळ पाहिला जिथे लोकप्रिय सिद्धार्थ जाधवला कोणी विचारत नव्हतं. तो घरी बसून होता आणि त्याच्याबरोबरीने ते मी म्हटल्याप्रमाणे अमित भंडारे असेल, त्याची बायको असेल, त्याची फॅमिली, माझी बायको, फॅमिली हीच सगळी माझ्याबरोबर होती. तेव्हा हे कोणी नव्हते. सो तो सिद्धार्थ जाधव फक्त काही लिमिटेड लोकांसाठी असतो, पण तो असतो आणि तो प्रत्येकात असतो. असं काही माझ्यासाठी स्पेशल नाही आहे. म्हणजे माझा भाऊ जो माझा मेंटर आहे डॉक्टर लवेश जाधव, तो मला नेहमी उदाहरणं देतो आणि ती मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं देतो. म्हणजे प्रत्येक कलाकाराकडे काम असतं, प्रत्येक कलाकाराकडे काम नसतं. तुझ्याकडेही नाही आहे. मग 1000 लोक घरी बसलेत, मग हजारपैकी 999 वेगळी आणि तू एकटा वेगळा कसा होऊ शकतोस? तेवढाच वेळ ते 1000 लोकांना दिलाय, कारण हे चक्र आहे ना. तुम्ही थांबता, मग उठता, मग पळता, मग दमता, मग परत थांबता, परत उठता, परत पळता, परत दमता, ही चक्र आहे. मग थांबले आणि दमण्याच्या मध्ये उठता येते ना तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची कशी स्ट्रेंथ वाढू शकता, ही त्याची सायकोलॉजिकल आहे, ही त्याची फिलॉसॉफी आहे. तर मी त्याला खूप फॉलो करतो. त्यामुळे जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा माझ्यावर मेहनत घेत असतो. पण माणूस म्हणून मला या सगळ्या भावना आहेत आणि तसंच आहे मी. पण मला 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 माहित नाही, पण मी असा असतो. म्हणजे मी जे त्या 2017 पासून जो सिद्धार्थ जाधव आलाय ना, त्यांनी खूप गोष्टी शिकून आलाय तो. कदाचित त्याच्या अगोदरचा जो सिद्धार्थ जाधव होता, जो खूप उत्साही होता, जो ह्याच्यापेक्षा डबल एनर्जीने असेल, पण त्याला त्या 4 वर्षांमध्ये गोष्टी कळल्या ना, की म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझी एनर्जी खूप ठराविक ठिकाणी आपण कन्झर्व केली पाहिजे. किंवा त्याला एक, जसे आमचे शैलेश परुळेकर जे आमचे मला फिजिकली ट्रेन करतात, चॅनेलाइज शब्द आहे बरोबर. तुझी एनर्जी चॅनेलाइज करायला पाहिजे. मग आपण काय करू शकतो? ओके फाईन. मग मी काय काय गोष्टी करू शकतो? व्यायाम चांगला आहे, क्रॉस कंट्री आहे, फुटबॉल खेळायचो. अरे भाई काय काय केलं? मग त्या गोष्टी कॉन्सन्ट्रेट कर. थोडा व्यायाम करूया, प्रेझेंटेबल होऊया, सिनेमा बघूया, फॅमिली टाईम देऊया. तर तुम्हाला परत तो वेळ आहेच.
सो मी तसाच आहे, जसे आपण सगळे आहोत, काही वेगळं नाही. फक्त माझ्याकडे स्पेशल हे आहे की मी जे काम करतोय ते महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना आवडतंय आणि त्यांचं प्रेम आहे, म्हणून माझ्यासारखा सर्वसामान्य पोरगा सिद्धार्थ जाधव झालाय. आणि मग सिद्धार्थ जाधवला बघून महाराष्ट्रातला कुठलाही पोरगा उठून अरे सिद्धार्थ जाधव हिरो आहे तर आपण का नाही, असा एक कॉन्फिडन्स त्याला येतो, जो चांगलाही आहे की त्याला काहीतरी करायची इच्छा होते की यार आपण करू शकतो. तर मी तसाच आहे सर, छान आहे आणि तसंच राहण्याचा प्रयत्न करतोय. 2017 नंतरचा सिद्धार्थ जाधव आणि अगोदरचा नेमकं काय फरक आहे याच्यामध्ये? रिअलायझेशन खूप आहे. 2017च्या अगोदर सिद्धार्थ जाधव हा प्रचंड म्हणजे फ्युचरचा विचार करणार होता. अरे आता हा सिनेमा आलाय, म्हणजे जसं प्रियतमा नावाची फिल्म होती, प्रियतमा फिल्मसाठी मी नग बीक तोडून घेतलेलं, रजाकारसाठी तर माझा हात फ्रॅक्चर झालेला, बऱ्याच गोष्टी की झोकून देऊन काम करणं. आणि आता हा सिनेमा आला ना की बघाच भाई, आता लोकांना आवडणार. असं नाही नटाचं होतं, प्रत्येक नटाचं होतं का त्याचं प्रत्येक काम त्याच्याशी खूप महत्वाचं असतं. पण 2007 कारण ते कधी वर्क होतात, नाही होत, काही चालतात, नाही चालत. तुम्ही मग त्या गोष्टीचं वाईट वाट नसतं, म्हणजे तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा खूप करता. मग जर ती अपेक्षा नाही केली तर मग 2017 नंतर सिद्धार्थ जाधव आहे तो ती मुवमेंट एन्जॉय करतो. माझ्या आयुष्याचं तत्व एन्जॉय द मुवमेंट. ही मुवमेंट मला कोणी निगेटिव्ह कमेंट दिली, एन्जॉय द मुवमेंट. माझ्याशी चांगलं एन्जॉय द मुवमेंट. हे स्वतःला सकारात्मक ठेवणं आणि स्वतःला सांगणं हे खूप कठीण असतं, कारण ते त्याच्या अगोदरचा सिद्धार्थ जाधव बऱ्याच कंपॅरिझन मध्ये आहे. मग हा सॉलिड दिसतो, मग याची बॉडी सॉलिड आहे, मग याच्याकडे एवढे पैसे, अरे याच्याकडे एवढे पिक्चर करतो रे, अरे आपण काय करू, मग आपणच पिक्चर करावं, तसं पिक्चर करायला पाहिजे, मग आपण हे नको करूया, हे काय करायचं, मैत्रिमुख वेळ आहे का पहिले, नंतर बघूया सर आपण. तुमच्याकडे बरेचसे असतात, मी हे का करू, वेळ आहेस का तू, हे करायचं मी. आणि तेव्हा ना एक टर्म होती जी माझ्यासाठी नाही लागायची, पण सेकंड लीड म्हणजे फर्स्ट लीड, मग सेकंड लीड, म्हणजे हिरो कोणतरी मी सेकंड लीड करतोय आणि मग तेच व्हायचं. मग त्याला आणि तसं पण व्हायचं, कधी कधी व्हायचं माहितीये का, कुणाला तरी विचारलेला रोल असतो आणि मग तो नाही करत, मग तुम्हाला विचारतात आणि मग ते सांगतात, हे माझ्या आयुष्यात झालं नाही पण मी पाहिलंय की त्यांना विचारलेला रोल मी का करू. अच्छा, म्हणजे आता ह्याला विचारलं हा नाही केला. या सगळ्या भावना कलाकाराच्या काय प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतात. 2.0 मध्ये सिद्धार्थ जाधव त्याला विचारलं, कोणाला विचारलं मला माहित नाही, मला विचारलं, मी माझा बेस्ट देणार. हे जेव्हा तुम्ही येता ना सर, तेव्हा तुम्हाला अल्टिमेटली तुमचा परफॉर्मन्स लक्षात राहतो. तुमच्याकडे ते कितव्या नंबरवर आली ते लक्षात राहत नाही. सो बरीचशी फिलॉसॉफी आहे आयुष्यात आणि त्याच्यामुळे कदाचित मला खरंच मला खूप मस्त वाटतं सर. मी खूप एन्जॉय करतो हा प्रोसेस आणि मी लोकांना आणि मी बिनधास्तपणे सांगायला धजावत नाही किंवा, कारण मला असं वाटतं की हॅपनिंग सिद्धार्थ जाधव सगळे बघतात किंवा हॅपनिंग कलाकार सगळे बघतात, काय रे भाई, पण तो कुठेतरी थांबलाय, तो कुठेतरी कोपऱ्यात बसून रडलाय, त्यांनी कोणातरी फोन करून इरिटेट केलंय, काम देना काम देना काम देना, घरी बसलोय, हे सगळं त्यांनी केलंय. हे लोकांना कळलं पण पाहिजे ना सर. म्हणजे तुमची अचिव्हमेंट माहिती नाही, तुमचा प्रवास, तुमचा स्ट्रगल लोकांना कळलं पाहिजे. अचीव तर सगळेच करणार आहेत. सो ती जी प्रोसेस आहे ना ती मी जाम एन्जॉय करतो. त्यामुळे मी म्हणजे ही लग्न कल्लोळची प्रोसेस म्हणजे तसं आम्ही खूप कमी वेळा सांगतो, पण ह्या नोटला सांगतो की ह्या माणसाचा स्ट्रगल हा कमालीच आहे. 2020ला आम्ही 2019ला हा सिनेमा शूट केला होता आम्ही, त्यानंतर कोविड आलं, त्यात आपण सगळेच घरी बसलो. तुम्ही ज्या निर्माते असता सर, निर्मात्या, कलाकार नाही, कलाकार कार्यक्रम झाले, अरे काय पिक्चर केला मस्त, अरे पैसे मिळाले, अरे भाई चला कधी प्रीमियर कधी, बोला आपण येतो सूटबीट घालून. पण तो सिनेमा म्हणजे मी ह्या प्रवासात त्यांच्यावर आहे म्हणून सांगतो. म्हणजे एका माणसाला किती पैसे देताय, एवढे, हे घ्या हा सिनेमा घ्या, तुम्ही तुमचा रिलीज करा, नाही काम करा, नको द्या परत. ह्या माणसाने हा सिनेमा पोहोचवण्यासाठी जो स्ट्रगल केला ना, जी खरी इन्स्पायरिंग स्टोरी आहे की 2 वर्ष आपली इंडस्ट्री थांबली होती, निर्मात्यांना कळत नव्हतं की सिनेमा रिलीज करायचे की नाही, थिएटरमध्ये येणार की नाही लोक. मग झिम्मापासून एक कॉन्फिडन्स आला लोकांना. झिम्मा पहिला मराठी सिनेमा होता, लॉकडाऊन नंतर रिलीज झालेला, लोक गेली, पण त्या निर्मात्याने त्यांनी कच नाही घाली ना, तो थांबला, नुसता थांबला नाही. आता आम्ही 2024 मध्ये तो सिनेमा रिलीज करतोय, त्याच्या फोटोशूट पासून ते आत्तापर्यंत इथे प्रमोशनला येईपर्यंत कलाकार कुठे राहणार आहेत, कुठल्या कुठल्या ठिकाणी जाणार आहेत, हे सगळं निर्माता बघतोय तो. सो ही स्टोरी इन्स्पायरिंग आहे सर. फ्युचर काय मला माहित नाही, एन्जॉय द मोमेंट ही थिअरी आयुष्यात. उद्या ते जेव्हा हा पिक्चर लोकांना आवडेल, मायबाप रसिक प्रेक्षकांना आवडेल किंवा ते कौतुक करतील, व्हॉटएव्हर ज्या रिॲक्शन मिळतील, जेव्हा जेव्हा हा सिनेमा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लागेल ना, तेव्हा मला काय आठवणार आहे
त्या सिनेमातली मजा मस्ती नाही, मला हा माणूस आठवणार, ह्याचा स्ट्रगल आठवणार, हा सिनेमा रिलीज करण्यासाठी या माणसाने काय काय गोष्टी केल्या ते आठवणार. सो ही जी गोष्ट आहे सर, ही तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाते. हा सिनेमा केला आता तर सुपरहिटच आहे असं तुम्ही होऊ शकत नाही. तो मायबा रसिकर सोडला पण तुमचं हो, मला आनंद आहे. मी ते म्हणतो ना, मला रेस कम्प्लीट करायचा आनंद आहे, पहिल्या येण्याचा नाही. कधी कधी गोल्ड मेडल ना सर पहिल्या येण्याला मिळत नाही, खरं त्यांनी कधी चिटिंग केलेली असते, सेकंड इयरला मिळतं, होतं सर असं, आणि ते खूप वेळा होतं. तर आम्ही रेसमध्ये आहोत, आम्हाला तर रेस कम्प्लीट करायची, गोल्ड मेडल तर मायबा रसिकपेक्षा बघतील. मयूर सर, याच्यामध्ये तुम्ही लग्न कल्लोळ घेताय, पण खरा लग्न कल्लोळ कधी असतो? लग्न जमताना असतो, लग्न झाल्यावर असतो? तो लग्न कल्लोळ नेमकं माणसाच्या आयुष्यात कधी सुरू होतं? कल्लोळ म्हणजे लग्न म्हटलं की लग्नाच्या प्रत्येक टप्प्यावरच कल्लोळ असतो, हे माझं पर्सनल मत आहे. कारण माझं स्वतःचं लग्नच म्हणजे ह्यावरती आणखी एक फिल्म बनू शकते. लग्न कल्लोळ 2 जी मी लिहिणार आहे. त्यासाठी माझं नरेशन चालू आहे मयूर मॅडमला. ते स्टोरी प्रोसेसमध्ये आहे. पण तुमच्या प्रश्नावर आलं सर, तर बरोबर आहे. कारण लग्न हा विषय जेव्हा निघतो, आता आपली स्टोरी त्या मुलीची आहे म्हणून आपण त्या पर्स्पेक्टिव्हने जाऊ. तर ठराविक वयाची मुलगी झाली की लग्नाचा विषय निघतो. ते टाळण्यासाठी, म्हणजे आजच्या जनरेशनचं ते टाळण्यासाठी ती मुलगी म्हणते की नाही, मला किमान शिक्षण तर पूर्ण करू द्या. मग शिक्षण पूर्ण होण्याची वाट बघितलं जाते. शिक्षण पूर्ण झालं की मग घरचे परत मागे लागतात की आता तरी लग्न कर बाबा, शिक्षणही झालं, आता काय करणार तू? मग मुलगी म्हणते की नाही, मला माझ्या पायावर उभं राहू द्या, मला जॉब करू द्या. चला, मग घरचे त्या गोष्टीलाही कदाचित तयार होतात काही टक्के. मग एकदा मुलीला जॉब लागला की पुन्हा मग आता प्रश्न येतो. मग एक स्टेज अशी येते की त्या मुलीकडे ऑप्शन्स नाही आता ते टाळण्याचं किंवा लांबवण्याचं. तर तिथून कल्लोळ सुरू झाला तिच्या आयुष्यात. म्हणजे अजून लग्न जमलेलं पण नाहीये, बघितलेलं पण नाहीये, तर तो एक कल्लोळ आहे वेगळा. त्यानंतर मग जमवाजमव चालू होते, म्हणजे बघणं वगैरे कार्यक्रम चालू होतो. मग त्यावेळी असंही वाटतं त्या मुलीला की अरे, मला हा मुलगा आवडत होता किंवा त्या मुलाला मी आवडत होते, मी आता त्याचा विचार करू का? मग मी हे घरी सांगू का? कसं सांगू? घरचे एक्सेप्ट करतील का? हा एक वेगळा तिचा पर्सनल कल्लोळ झाला. त्यानंतर घरच्यांनाही बरेचसे प्रश्न असतात, तिचं आहे का काही, कोणी आहे का मित्र, किंवा आपल्या घरात आपण जे बघितलंय ते योग्य आहे का हिच्यासाठी, तो त्यांच्या मनातला कल्लोळ झाला. त्यानंतर आपल्याला स्थळ पसंत पडतं. मग मी जसं म्हणालो की ते कुंडली मॅच करा, त्यांचे ग्रह नक्षत्र सगळे ते चेक करा, गुण जुळतायत की नाही ते बघा. तो एक वेगळा कल्लोळ झाला. बऱ्याच वेळा आपल्याला स्थळ पसंत असतं, ते मुलगा घरचे, मुलगी घरचे सगळे पसंत असतात, ती पत्रिका जुळत नाही. तर असं म्हणजे त्या प्रत्येक टप्प्यावर आणि सगळं पार करून ज्यावेळी लग्न होतं, अरेंज्ड मॅरेज बद्दल आता बोलूयात आपण. तर ज्यावेळी लग्न होतं त्यानंतर खरं ते माणूस म्हणून त्या व्यक्तीची आपल्याला ओळख व्हायला लागते, आणि त्यानंतर मग आपल्याकडे ऑप्शन नसतं. त्यामुळे मग त्या कल्लोळातच आपल्याला आयुष्याचा कल्लोळ म्हणजे तो पार पाडावा लागतो. तर लग्न म्हटलं की म्हणजे खरंच गमतीशीर विषय आहे, आणि याच्यावर बरंच वाङ्मय मला वाटतं लग्न ह्या विषयावरती आहे. आणि जिथे लग्न नाही किंवा नवरा बायको नाही, तिथे मला वाटतं इमोशन्सला जागा नाही, किंवा प्रासंगिक काही विनोद आहेत. बरेचसे आपण विनोदाचे 10 विनोद वाचले तर त्या 10 पैकी 7 विनोद नवरा बायकोवर असतात. पण ठीक आहे, म्हणजे ती आता गोष्ट अशी आहे की ती सर्वमान्य झाली आहे की नवरा बायको म्हटलं की कल्लोळ आलाच. म्हणजे लग्न विषय आला की कल्लोळ आहेच. आणि हाच एक मजेशीर कल्लोळ आहे. मग एका मुलीची गोष्ट आहे, तिच्या आईची धडपड, तिच्या आजीची धडपड, तिच्या बहिणीची तळमळ, मग ते तिच्या आयुष्यात येणारी मुलं, स्थळं, हे सगळं या फिल्मद्वारे मग हाच कल्लोळ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि तो साधी सरळ सिंपल स्टोरी त्या स्वरूपात आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय. लग्न झाल्यानंतर नवल्याला लग्न कल्लोळ लग्न कळलंय बाबा, आता हे लग्न कळलं एवढं होतं. म्हणजे ते आहे गमतीशीर आहे. नवरा बायकोचं नातं हे खरंच खूप इंटरेस्टिंग नातं आहे. म्हणजे ते जोपर्यंत प्रियसी असते तेव्हा कमाल असते ती. पण लग्न झाल्यानंतर म्हणजे थांबा, बायकोला विचार, एक टी शर्ट निघतात रे, बायकोला विचारून येतो, बायकोच्या शब्दाबाहेर नाही, सांगतो. हिला विचारून सांगतो. आम्ही आता धिंगाणामध्ये एक गेम खेळलो, बायकोचा बैलगाडी, की तो म्हणजे ना, बायको ही म्हणजे नवऱ्यासाठी इम्पॉर्टन्स असते त्या व्यक्तीसाठी, पण त्या दोघांमध्ये बायको ही त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टन्स असते वेगळ्या अँगलनी. तर ते खूप गोड नातं आहे आणि मजेशीर आहे. अहो म्हणणं हे म्हणजे ते नवरा बायको डिस्कस ना, आई बाबांसमोर अहो बोल ना, ए नंतर काही बोल, ए मी नंतर बोललो ना, मी नाही बोलणार, तुला ऐकून घे, ते ऐकून घे, ही जी गंमत असते रे, हे वेगळं प्रेम आहे, वेगळं नातं आहे. तुला मी किती वेळा सांगते यार, तू ऐकत जा यार,
आणि कोणतरी आलं तर अहो ऐका ना काय करताय हे जे ही गंमत असते ती. ते म्हणजे बरं होते मगाशी म्हणाल ना, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल कोणी असेल, पण नवरा बायको जे आहे ना, ही माझी ही आणि मी हिचा असं जे आहे ना, जे ते नातं वेगळंच आहे. म्हणजे भाई त्याला काही तोड नाही. म्हणजे आत्ताही आता 50 वर्ष झाली माझ्या आई वडिलांच्या लग्नाला, पण तरीही पप्पा आईला घाबरतातच. तुम्हाला माहितीये का, माझे आई बाबा खूप जरा ते विचार काळजीवाहक असतात ना, जेवलाच का वगैरे. तर कधी आईने फोन केला नाही तर पप्पांच्या आईच्या फोनवर पप्पा फोन करतात, हॅलो अण्णा कुठे आहेस तू, थांब आई बोलते. म्हणजे ते पीए असतात ना, आता सर बोलणार आहे तसे पप्पा तिला देतात फोन. सो हे जे नातं ना, ते गोड नातं आहे आणि ते कमाल नातं आहे. मयूर मॅडम, ज्यावेळेस तुमचं सगळं शूटिंग नसतं, कोणताही बाहेर तुमचं वर्क नसतं, त्यावेळेस तुमचा तो दिवस कसा असतो, तुम्ही कसं एन्जॉय करता, स्वतःसाठी कसं वेळ देता? वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मी एन्जॉय करते. कधी खूप आता सपोज टेलिव्हिजन केलं असेल 1 वर्ष रोज सातत्याने मी जर काम करत असेल आणि टेलिव्हिजन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचं लाईफ तुमचं नसतं. तुम्हाला रात्री 10 वाजता कळतं दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे की नाही. म्हणजे सुट्टी असली तरी त्याचं काही प्लॅनिंग होऊ शकत नाही. सो टेलिव्हिजन नंतर जर मला वेळ मिळाला तर पहिली गोष्ट मी पळते कुठेतरी लांब, एक मस्त मोठी सुट्टी मारून येते मी. मग महिन्या 1.5 महिन्याची, म्हणजे इतकी मोठी. मग तो एक वेगळा झोन असतो आणि त्याच्यानंतर मग मी खूप सातत्याने वेगळ्या प्रकारच्या फिल्म्स बघते. कारण मी माझा मधला गॅप माझ्या क्राफ्टवर काम करायला पण वापरते. कारण टेलिव्हिजनमध्ये काय होतं, आपण एका कॅरेक्टरला जवळजवळ 1-1.5 वर्ष आपण ते कॅरेक्टर जगलो असतो आणि मग ना तुमचा मीटर ठरला एक होऊन जातो. तुमचे रिॲक्शन्स त्या कॅरेक्टरमुळे तुम्ही रडणं म्हणजे असंच रडते, कारण ती मानसी तशी रडते, मालिनी अशी हसते. मग मी तो ब्रेक ना स्वतःच्या क्राफ्टला पण जरा काय म्हणतात रिशफल करायला वापरते. एरवी जरा असा नॉर्मल ब्रेक असेल तर मला वाचायला आवडतं. वाचन कमी झालंय आपल्या युट्यूबमुळे, आपल्या OTTमुळे, पण मी आता परत तिथे वळतीये. सोशल मीडिया कन्झम्पशन कमी करून आपण किती वाचू शकतो ह्याच्याकडे माझा आता सध्या कल आहे. त्याच्यानंतर ऍक्टर्सला आम्हाला फिटनेस महत्वाचा आहे, त्यामुळे त्याच्यात योगा आलं, त्याच्यात जिम आलं. मी वॉक पण खूप करते. कधी जर मूड असला तर रन करते. सो माझी दिनचर्या मग मी आयडियल जे मी शूट करताना विचार करायची ना, सुट्टी मिळाली ना मी हे सगळं करणार, तर मी ते सगळं करायचा प्रयत्न करते. चांगला कॉन्टेंट बघणं, चांगल्या गोष्टी वाचणं आणि व्यवस्थित आराम करणं. मग तुमच्या ऍक्टरचं काय ना, आता मी BDS केलंय, मी डेंटिस्ट पण आहे. सो डेंटिस्ट असल्यावर माझी इन्व्हेस्टमेंट काय असते, ती क्लिनिक असते, ती चेअर असते, ते मटेरियल्स अपग्रेड करत राहणं. पण ऍक्टर म्हणून माझी इन्व्हेस्टमेंट ही आहे. सो ह्याच्यावर मी ह्याची निगा राखते. मग ती इथली निगा असेल, ती इथली निगा असेल. कारण ऍज अ ऍक्टर तुम्ही कॅमेऱ्यासमोर ट्रान्सपरंट असतात, कॅमेरा सगळं कॅप्चर करतो. सो सगळ्या पद्धतीने मी स्वतःला तयार करत असते माझ्या रिकाम्या वेळात. सिद्धार्थ सर, आपण मुलाखतीचा शेवटच्या याच्यामध्ये घेऊया की लग्न कल्लोळ हा चित्रपट प्रेक्षकांनी का बघावा, काय सांगाल त्यासाठी त्यांचं वैशिष्ट्य चित्रपटाचं? प्रमोशनच्या दरम्यान हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला की लग्न कल्लोळ हा सिनेमा का पाहावा. तो हॅशटॅग आपला मराठी सिनेमा आहे म्हणून तो पाहावाच पाहावा. पण मला असं वाटतं की मायबाप रसिक प्रेक्षकांनी का पाहावा याचं उत्तर नाहीये. उलट मायबाप रसिक प्रेक्षक मराठी सिनेमा पाहतायत, चांगले ॲप्रिशिएट करत आहेत. उलट त्यांच्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या विषयांचे मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. तर त्यातला एक लग्न कल्लोळ आहे आणि तो तुमचं मनोरंजन करेल. कारण आम्ही एकच गोष्ट बोलतोय, ती गोष्ट म्हणजे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मयुरी सुरुवातीला बोलली ती, त्याच्यानंतर मयुरी ती बोललीच नाही, ते आम्हीच बोलतोय. मयुरीचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा आम्ही सांगतो म्हणून बघा सिनेमा, नंतर तुम्हाला तो आवडणार आणि तुम्ही स्वतःहून तो बघणार. सो माझ्याकडे हे भावनिक आव्हान हेच आहे की मी कधीही प्रेक्षक नाही म्हणत, ते मायबाप रसिक प्रेक्षक म्हणतो. माझ्यासाठी ते आई वडीलच आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांचा पोरगा काहीतरी वेगळ्या पद्धतीने तुमचं मनोरंजन करायला येतोच. तर ह्या वेळेला मारुतीच्या रूपात येतोय. मारुती राजाराम पाटील या पात्राच्या रूपात येतोय. तर ते काम ह्या पोराचं तुम्हाला आवडेल, त्यामुळे तुम्ही हा सिनेमा बघा आणि नक्की तुमचं मनोरंजन होईल, यात काय शंका नाही. कारण एक स्वीट रोमॅन्टिक कॉमेडी आहे आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल. मला यात एक पॉइंट ऍड करावा Please ना, वाटतो. बोल ना. म्हणजे सॉरी टू इंटरप्ट यू, पण आतापर्यंत आपल्याला इतक्यांदा हा प्रश्न विचारला की सिनेमा का बघावा.
सो मला ना आता हे वाटतंय की हा प्रोजेक्टच आत्ताच्या जनरेशनला घेऊन आपण केलेला आहे, राईट? मग ती आजी असू दे, आई असू दे, आपण अख्खी टीम आत्ताच्या जनरेशनला रिलेट होईल असं आपण सगळं काम केलेलं आहे. सो मी काही खूप पावसाळे बघितले असं मी नाही म्हणणार, पण मी जितकं जग फिरलीये, मी जितक्या लोकांबरोबर इंटरॅक्ट केलंय, मी जितक्या लोकांना फेस केलंय, सो मला असं वाटतं ना की आत्ताच्या जनरेशनमध्ये कुठेतरी मुलांबद्दल म्हणा किंवा मुलींबद्दल म्हणा, सगळेच ऑलमोस्ट खूप शिकलेले, सगळे इंडिपेंडेंट असतात आणि त्यामुळे ना कुठेतरी रिलेशनशिपमध्ये थोडंसं जरी काहीतरी आर्ग्युमेंट म्हणा किंवा रफ डिस्कशन म्हणता येईल, असं काहीतरी झालं ना की डायरेक्ट रिलेशन ब्रेक होण्याच्या ह्याला येतात. सो ह्या फिल्म मधून ना आम्ही मेसेज देत नाहीये, पण या फिल्म मधून त्या रिलेशन बद्दलची व्हॅल्यू, त्या रिलेशन बद्दलचं महत्व मात्र तुम्हाला नक्की मिळेल. मग ते नवरा बायकोचं, बहिणींचं, किंवा घरात पण असं होतं की मुली आम्ही खूप, आता फॉर एक्झाम्पल मी माझं सांगते की मी 14 तास काम करून आले, पण आईचं असं असेल घरी आल्यानंतर, किंवा नवऱ्याचं असं असेल, किंवा बहिणीचं, भावाचं असं असेल की 14 तास आपण बहिणीला, मुलीला किंवा आईला आपण बघितलं नाहीये, आत्ता येऊन आपल्या बरोबर 2 शब्द बोलावे बसून. पण आपलं काय होतं की 14 तास आम्ही काम करून आलोय, आता आम्ही थकलोय, आता मला झोपायचं किंवा आता मला माझी स्पेस हवी. सो हे जे असतं ना की त्यांच्या पण अपेक्षा, त्यांच्या बाजूने विचार करणं, हे या फिल्म मधून तुम्हाला नक्की दिसेल की एका आईचं मुलीबद्दल किंवा बहिणीचं बहिणीबद्दल, नवऱ्याचं बायकोबद्दल, असं सगळं त्यांच्या टप्प्याने, त्यांच्या लेवलला या रिलेशनशिपचं महत्व नक्की कळेल असं मला बोलायचं होतं. सिद्धार्थ सर, आम्हाला आमच्या प्रेक्षकांना मुळामध्ये आम्हाला मारुतीकडून एक मारुतीचं नवरदेव आहे, त्याच्यामध्ये एक मारुतीकडून एक उखाणा ऐकायचा होता. बाकी उखाणा नवरदेवाचा उखाणा. पण उखाणा घेण्यासाठी बायको असावी लागते ना. तर ह्या सिनेमात माझी बायको आहे की नाही हे बघा, ते तुम्हाला या सिनेमात लग्न होतं, लग्न होतं, पण एवढंच माहितीये श्रुतीचं होतं. ह्याचं होतं का त्याचं होतं ते अजून माहिती नाहीये. तर मी एक उखाणा घेते जो मी धिंगाणामध्ये घेतला प्लीज घे, मी होता. बनवतो सगळं. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत माझं बनेल, माझं तयार होईलच. सिद्धार्थ जाधवचा उखाणा तयार होईल. आता आपण समजूया की इथे भूषण प्रधान आहेत, अथर्व आहे. मारुती की अथर्व, कोण होणार श्रुतीचा साजना? मारुती की अथर्व, कोण होणार श्रुतीचा साजना? 1 मार्चला कळेलच, तोपर्यंत घाला धिंगाणा. कधी कधी साधेपणाच्या वागण्याने सुद्धा होतात खूप सारे घोळ. कधी कधी साधेपणाच्या वागण्याने सुद्धा होतात खूप सारे घोळ. पण नातं कसं जपावं आणि प्रेम कसं टिकवावं हे सांगतो आमचा सिनेमा, ज्या सिनेमाचं नाव आहे लग्न कल्लोळ. तर 1 मार्चला संपूर्ण कुटुंबाने प्लीज पाहावा. संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय आमचा सिनेमा लग्न कल्लोळ. नक्की बघा. लेट्स अप आणि लगेच पिक्चर बघा. तर तुमच्या सर्व टीमला लेट्स अप मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या आणि चित्रपटाला खूप तुम्ही शुभेच्छा. आम्हा तिघांशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात, पण थँक्यू, मजा आली यार, किती छान, वा वा.